नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ट्रिनिटी कॉलेज पुण्याचे संतोष लिमण यांनी अतिशय सुंदर विचार मांडलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. ऐकूया. आयुष्य म्हणजे प्रश्न उत्तराचा खेळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात आणि सगळेच प्रॉब्लेम सुटतात असं नाही. आपण माणसं ना फार भावनाशील आहोत. त्यामुळं अगदी छोटे छोटे प्रसंगसुद्धा आपल्याला मानसिक त्रास देत असतात आणि आपणसुद्धा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा अगदी बारीक विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतो. अगदी छोटी छोटी कारणंसुद्धा पुरतात आपल्याला या मानसिक त्रासासाठी. जसं की आपल्याशी मित्र आज बोलला नाही, ऑफिसमध्ये बॉसनं काहीतरी कारणावरून चिडचिड केली, आज आईच ओरडली, सासूबाईंनी विनाकारण बडबड केली, आज सुनबाईनं काही काम केलं नाही, किंवा आज वडिलांचा ओरडा खाल्ला, बायकोचा एखाद्या गोष्टीचा राग आला, आज नवरा बायकोचंच अगदी छोट्याशा कारणावरनं भांडण झालं, जवळचा नातेवाईक अगदी शेजारून गेला पण बोलला नाही, भावाभावांमध्ये काहीतरी वाद झाले, शेजारच्या फॅमिलीने एखाद्या कार्यक्रमालाच बोलवलं नाही. हे एक नाही, अशी 1000 कारणं आहेत की ज्यामुळं आपण स्वतःला त्रास करून घेतो आणि आपलं फॅमिली लाईफ डिस्टर्ब करतो. आता खरं पाहिलं ना तर या छोट्या छोट्या गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो असं नाही का वाटत? म्हणजे बघा, अशा खूप गोष्टी आहेत की ज्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ती गोष्ट करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. जसं की आपली प्रगती कशी होईल, आपल्या मुलांचं भवितव्य आपण उज्ज्वल कसं घडवू शकू, आपल्या आईवडिलांची जास्तीत जास्त काळजी आपण कशी घेऊ शकू, आपण सगळ्याच बाजूनं कसं समृद्ध होऊ, यावर खरं तर आपल्या प्रत्येकाचा फोकस असायला हवा. पण तसं होत नाही ना. आपण नको त्या गोष्टीचीच काळजी करत बसतो, नको त्या गोष्टींनाच अवाजवी महत्त्व देत राहतो. आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात की ज्या तिथल्या तिथे सोडून द्यायच्या असतात आणि त्या तिथल्या तिथे सोडून दिल्यामुळेच त्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम सुटत असतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्याला मानसिक त्रास होत नसतो आणि त्यामुळंच आपण आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त आनंद घेऊ शकतो. म्हणूनच काही गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायला हव्यात. आता सगळ्याच गोष्टी जर आपण लक्षात ठेवायला लागलो, डोक्यात ठेवत गेलो, तर मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येईल, नैराश्य येईल. म्हणूनच कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळलंच पाहिजे आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधलीच पाहिजे आणि ती आपल्याला मिळालीच पाहिजे हे गरजेचं नाही. त्यासाठीच काही प्रश्न सोडून द्यावे लागतात आणि ते प्रश्न सोडून दिल्यानंच ते सुटणार असतात हे आपण लक्षात घ्यायलाच हवं. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.